पुण्यात MPSCचा अभ्यास करण्यासाठी लाखो विद्यार्थी पुण्यामध्ये येत असतात, परंतु 25 तारखेला जो MPSCचा राज्यसेवेचा पेपर आहे त्याच दिवशी IBPSCचा सुद्धा पेपर असल्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करतात। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या आहेत। पुण्यातल्या शास्त्री रोड या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे। आपण विद्यार्थ्यांना विचारूयात की त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत। दादा, आपण आंदोलन करतायत, नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत? सर, MPSC आणि IBPची एक्झाम एका दिवशी होत आहे आणि त्याच्यामध्ये अजून कृषीच्या जागा यांनी ॲड केलेल्या नाही आहे। शेवटच्या दिवशी रात्री 1:20 नोटिफिकेशन टाकलं आयोगाने। तर आयोगाच्या मनासारखं करतं आहे, विद्यार्थ्यांची मागणी कधी मान्य करत नाही आहे। याच्या आधी 4 वेळा एक्झाम पोस्टपोन झाली, मग विद्यार्थ्यांचं म्हणणं तर अजून एक महिना का पोस्टपोन होत नाही आहे। आयोग स्वतःच्या मनानंच करतोय, विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकत नाही आहे। आणि आयोग विद्यार्थ्यांसाठी आहे की आयोग स्वतःसाठी आहे? म्हणजे आयोगाकडे काही पाठपुरावा केलाय का? केला आहे सर, 4-5 महिन्याला करताय, वारंवार करताय। मुख्यमंत्री आपण कळवलं, आयोगाच्या सचिव मॅडम मुख्यमंत्र्यांचं पण ऐकत नाही आहे, असं आम्हाला निर्देशन आलेलं आहे। आपण पाठीमागच्या एक वर्षापासून जवळजवळ चालले हे सगळं, तर 4 वेळा मुख्यमंत्र्यांना भेटले, डेप्युटी CM सर्वांना भेटले इथं। आणि विधानसभेचं सेशन होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की कृषीच्या जागा निघल्या, आले ते मागणीपत्र आले, मग त्यांनी मुद्दामून जागा काढले नाहीत का? हे तर सर्व जे लोक जमले त्याला संपूर्ण सरकार जबाबदार, यांना हे सर्व माहिती होतं, तरी त्यांनी विद्यार्थ्यांना वेटीस धरले। आणि ते म्हणजे एका दिवशी 2 एक्झाम हे ओव्हरऑल म्हणजे हा एक सरळ अन्याय आहे विद्यार्थ्यांवर। आमची एवढीच मागणी आहे की 24च्या ॲडमध्ये टेक्निकल गोष्टी त्यासाठी मागणी करतो आम्ही। त्यांनी नोटिफिकेशन काढलेलं आमच्यावर नाही, त्यांचं स्पष्ट डिसेंबरमध्ये जे सूचना आहेत त्यात सांगितलंय पूर्व परीक्षा झाल्यावर कुठलाही संवर्ग त्यात आम्ही ॲड करणार नाही आहे। त्यामुळं हे ॲडमध्ये कृषी हा संवर्ग ॲड करून त्याची ॲड त्यांनी आतापर्यंत 4 वेळा परीक्षा पोस्टपोन केली, ती ऑक्टोबरमध्ये घेणार आहेत। ही सर्वच एक्झाम एकत्र ऑक्टोबरमध्ये घ्यावीत, जेणेकरून दोन्ही प्रश्न सुटतील। अतिशय लहान गोष्ट आहे, पण त्यांचा मानच नाही आणि विद्यार्थ्यांना वेटेज धरले। आमची लहान विनंती आहे की ते सहज करू शकतात ही गोष्ट, कारण त्यांनी आधी पण परीक्षेच्या आदल्या दिवशी एक्झाम पोस्टपोन केली। हे सरळ जे आहे ती योग्य कारवाई करून राजकीय शक्ती दाखवून आमचा प्रश्न मार्गी लावा, एवढी आमची सरकारला विनंती आहे। 258 जागांचा काय प्रश्न आहे? 258 जागांची कृषीच्या ज्या जागा आहेत ॲग्रिकल्चर सेक्टरच्या, त्याचं मागणीपत्र सरकारने आयोगाकडे पाठवले आणि त्या आयोगाने त्याची जी पूर्वपरीक्षा 24ची त्यात ॲड करून विद्यार्थ्यांची भरती करून घ्यावी, ही मेन मागणी आहे सर। आणि त्यामुळेच हे त्यांचं असं आहे टेक्निकली की जर एखादी ॲड पूर्वपरीक्षा झाली तर नंतर ते ॲड करणार, म्हणजे ते 24मध्ये जाणार, 25मध्ये जाणार, आणि 25मध्ये परीक्षा पद्धती बदललेली। विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की 24च्या परीक्षा पद्धतीनुसारच ती घेतली जावी आणि आत्ताच होईल, त्यासाठी सर हे सर्व विद्यार्थी जमले। अजून एक मुद्दा सर, आम्ही 17-18 तास झाली इथं आहे, सरकारकडून कोणी पण अजूनपर्यंत आम्हाला भेटीला आलेलं नाही आहे। पोलीसवाले येत आहे, ते सांगताय की तुम्ही असं करा तसं करा, शिष्टमंडळ हे वगैरे। जवळपास आता 18 तास होत आहे, आम्ही काल संध्याकाळी 6 वाजेपासून इथं उभे आहेत, सरकारकडून कोणीच आलेलं नाही आहे। सरकारला काही किंमत नाही मुलांची। अजून आणखी काय मागण्या आहेत तुमच्या? मागण्या तर खूप दिसत आहेत की कंबाईनची परीक्षा सुद्धा घ्या, पदवाढ करा। बरोबर सर, लास्ट कंबाईन जी आहे 30 एप्रिलला झाली होती। 30 एप्रिल ते एप्रिल 1 वर्ष, जवळपास इथं 15 ते 17 महिने झालेले आहे, कंबाईनची ॲड आलेली नाही। आणि विद्यार्थ्यांना साधारणतः एका महिन्याला 8 ते 10 हजार रुपये खर्च येतो। तसंच आपण 15 महिन्याचा जर हिशोब घेतला तर 1.5 लाख रुपये एका विद्यार्थ्याचे बिना परीक्षा देता इथं गेलेले आहेत। बहुसंख्यक विद्यार्थी वर्ग जे आहे गरिबीतून, कोणी शेतमजूर आहेत, कोणाचे वडील, कोणाचे गरीब आहेत, कोणी दारिद्र्यातून येत, कोणी पार्ट टाइम काम करून इथं शिक्षण घ्यायला, आपलं स्वप्न पूर्ण करण्याला इथं आलेले आहेत। आणि आतापर्यंत तुम्ही ॲड काढली नाहीत तर आम्ही अजून किती सहन करायचं, हाच प्रश्न आमच्या समोर उभा झालेला आहे सर आज। आता पुढची काय मागणी असणार आहे? तुम्ही आंदोलन करताय, पुढची काय मागणी असणार आहे? सरकारकडे काय विनंती करणार आहात? सरकारकडे हेच विनंती करतात, मायबाप सरकार, जशी तुम्ही निवडणुका पुढे ठेवून तुम्ही योजना भडाभड योजना राबवायला सुरू केलात, तसेच आमच्या युवकाची पण तुम्ही प्रश्न घ्या आणि ते निकाली काढा, एवढीच आमची मागणी आहे सरकारकडे आहे। आपल्यासोबत अजूनही काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी संवाद साधूयात। दादा, नेमकी काय मागणी आहे तुमची? प्राईम मुद्दा हा आहे की डेट पुढे जावी, आणि दुसरेही मुद्दे आहेत, जसे की राज्यसेवेच्या जागा या कमी आहेत, तसंच कंबाईनची ॲड अजूनही आलेली नाही, अजून रिझल्ट बऱ्याच जाहिरातीचे पेंडिंग आहेत आणि त्यांना जॉईनिंग भेटली नाही, असे बरेचसे मुद्दे आहेत। सरळ सेवेचा पण मुद्दा आहे, त्यात एक ITI इन्स्ट्रक्टरची 2 वर्षापासून जाहिरात आलेली आहे, त्याची अजूनही सुनावणी पूर्ण झाली नाही आणि मुलांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जाहिरात भेटले, म्हणजे जॉईनिंग भेटलेलं नाही। ते असे 2-3 बरेचसे मुद्दे आहेत। आता मुलांची मागणी आहे की राज्यसेवेच्या
जवळपास 1,500 जागा आणि कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या मिळून 15,000 जागा याव्यात ही मुलांची मुख्य मागणी आहे आणि परीक्षा पोस्टपोंड व्हावी काही दिवसांनी. आणि राज्यसेवेचा जो पेपर आहे तो वारंवार पोस्टपोंड होतोय. पहिले कारण आचारसंहितेमुळं झालं, दुसऱ्या कारणाला SCBCचं होतं. आता मुलांची अशी मागणी आहे की कृषीच्या जागा या एकत्र करून दोघांची पण एकत्र घ्यावी. वेगवेगळी परीक्षा घेण्याऐवजी दोन्ही मुलं म्हणजे कृषीचे मुलं राज्यसेवेची प्लस टेक्निकलचा पण अभ्यास करतात, त्यामुळं दोन्ही गोष्टी एकत्र होतील असं विद्यार्थ्यांची मानसिकता झालेली आहे. आपल्यासोबत इथं विद्यार्थिनी पण आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ताई, काय सांगाल, आंदोलन करताय नेमक्या काय मागण्या आहेत आपल्या? सर, आमची IBPSची एक्झाम आणि राज्यसेवेची एक्झाम एकाच दिवशी. तर आमची अशी मागणी आहे की आता मुलांनी बरेचसे मुलं असे आहेत की दोन्ही एक्झामला बसले, तर मग राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलावी आणि त्यात कृषीच्या जागा पण ॲड कराव्या अशी आमची मागणी, म्हणजे सगळ्यांना न्याय भेटेल. कधीपासून आंदोलन करताय तुम्ही आणि पुढची तुमची भूमिका काय असणार? तुम्ही काही शासनाकडे पाठपुरावा केलाय का? पहिले शासनाकडे पाठपुरावा केला, परंतु त्याला काही यश नाही आलं म्हणून मुलांना आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. नाहीतर ही खूपच साधी गोष्ट आहे, म्हणजे केरळ करू शकतं, कर्नाटक करू शकतं. जर का ओव्हरलॅप होता एक्झाम तर शासनाने एक एक्झाम पुढे घेणे साहजिक आहे, पण ते करू शकतात तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट का नाही करू शकत? असं काही आता MPSCला काही पत्रव्यवहार वगैरे झालेले आहे का? तुम्ही आंदोलन करताय तिथपर्यंत? MPSCला म्हणजे मुलांचं शिष्टमंडळ जाऊन भेटून आलं, त्यानंतर राजकीय व्यक्तींनी पण फोन केले, पण तरी MPSCला जाग येत नाहीये. त्यांनी त्यांचं मागणी म्हणजे रेटनं चालूच ठेवलेलं आहे. म्हणजे 25 तारखेला जो पेपर होणार आहे राज्यसेवेचा तो MPSC त्यावरती ठाम आहे? हो, MPSC त्याच्यावर ठाम आहे, पण ते चुकीचं आहे की सगळ्यांना न्याय भेटायला पाहिजे. प्रत्येकाला एक्झाम देण्याचा संविधानिक अधिकार आहे, त्याच्यामुळे ते एक्झाम पुढे जायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. ते 258 ज्या जागा आहेत कृषी पदाच्या, तो प्रकार काय नेमका? सर, 2-3 वर्षापासून कृषीच्या जागा निघालेल्या नव्हत्या आणि आता जागा निघाल्या तर त्या 24च्या ॲडमध्ये ॲड व्हावं असं मुलांची इच्छा आहे. कारण 25च्या ॲडमध्ये म्हणजे ते पुन्हा 1-1.5 वर्ष लेट होणार सर, आणि निवडणुका त्याच्यामध्ये त्या गोष्टी पुन्हा पोस्टपोन होणार. तर मुलांची अशी इच्छा आहे की त्या जागा ह्याच परीक्षेमध्ये ॲड व्हावा, मुलांना 15 दिवसाचा वेळ भेटावा फॉर्म भरण्यासाठी आणि त्यांना पण आमच्यासोबत एक्झाम द्यायला भेटावी सगळ्यांना एकत्र. असं आपण बघतोय की हा जो परिसर आहे या ठिकाणी MPSCचे जे विद्यार्थी आहेत ते आंदोलन करतायत. त्यांची मागणी आहे की 25 तारखेला जो राज्यसभेचा जो पेपर आहे तो पेपर पोस्टपोन व्हावा, कारण राज्यसभेचा पेपर सुद्धा 25 तारखेला आहे आणि त्याचबरोबर IBPS बँकिंगचा जो RRBचा जो पेपर घेतलेला जातो तो पेपर सुद्धा 25 तारखेला आहे. त्यामुळे हा जो राज्यसभेचा पेपर आहे तो पोस्टपोन व्हावा आणि त्याचबरोबर 258 ज्या कृषी सेवा पदाच्या ज्या जागा आहेत त्यांचा याच ॲडमध्ये जी MPSCची ॲड आहे त्यामध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा. कंबाईनची सुद्धा ॲड हवी अशी मागणी जी आहे ती विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. पुण्यातील तो शास्त्री रोडचा जो परिसर आहे त्या ठिकाणी विद्यार्थी आहे ते मोठ्या संख्येने आंदोलन करतात. आपण पाहू शकतो की या ठिकाणी MPSCचे विद्यार्थी आहेत. हा जो भाग आहे तो MPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासासाठी येत असतात. ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन करतात आणि त्यांची मागणी आहे की जो 25 तारखेला जो पेपर आहे तो पोस्टपोन व्हावा आणि याची जी दखल आहे ती MPSCनी घ्यावी अशी विनंती जी आहे ते विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून करताना दिसून येत आहेत. कॅमेरामन निलेशसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आपण बघतोय की MPSCच्या जे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटनेचे या ठिकाणी पदाधिकारी देखील उपस्थित झालेले आहेत. काय सांगाल, विद्यार्थी आंदोलन करतायत? विद्यार्थी आंदोलनामध्ये माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनात गेल्या 5-6 वर्षापूर्वी सुद्धा कलेक्टर ऑफिसवरती आम्ही हे आंदोलन केलेलं होतं आणि आजही ह्या विद्यार्थ्यांची जी मागणी आहे की 15,000च्या ज्या जागा आहेत B आणि C या ग्रुपमधून त्या भरल्या पाहिजेत, त्या सरकारने लक्ष वेधण्यासाठी आमचा हा आंदोलनाचा विषय असून त्याच्यामध्ये कृषी विभागातून 258 जागा ह्या देखील त्यांनी त्याच्यामध्ये भरल्या पाहिजेत. हे आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत आणि विशेषतः आता येणाऱ्या 25 तारखेला देखील त्यांनी ज्या पद्धतीचा जो JR काढलेला आहे की 2 ठिकाणी फी भरा आणि तुम्हाला आवडेल त्या ठिकाणी तुम्ही परीक्षा द्या, म्हणजे हा गांडूळ 2 तोंडी गांडूळ जो बोलतो त्या पद्धतीमध्ये सरकार या पद्धतीने बोलत आहे. 2 तोंडी गांडूळासारखं बोलत आहे. मग शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं आता याच्यातून सफर व्हायला लागलेलं आहे, विद्यार्थ्यांनी निर्णय नक्की घ्यायचा कुठला? UPSC मध्ये जायचं का MPSC मध्ये जायचं? परीक्षेमध्ये 2 ठिकाणी पैसे भरायचे, दोन्ही ठिकाणी पैसे भरल्यानंतर नुकसान आमच्या मुलांचं आहे. मग ह्यामध्ये सरकारने लक्ष घातलं पाहिजे की कमीत कमी त्याच्या जो 25 तारखेचं एक डेट जे आहे त्याच्यामध्ये UPSC असेल किंवा MPSC असेल, एक डेट तुम्ही मागं पुढं कुठलीही करा
आणि त्या दिवशी त्या परीक्षेला बसण्याची विद्यार्थ्यांना तुम्ही व्यवस्था केली पाहिजे, ही प्रमुख आमच्या या ठिकाणी मागणी आहे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.